रोहित पवार अंबादास दानवे आज परभणी दौऱ्यावर जाणार आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर जिल्ह्यामध्ये तणावाची स्थिती आहे आणि या ठिकाणी आता अंबादास दानवे असतील किंवा रोहित पवार हे जाणार असल्याची माहिती आहे। जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे। दरम्यान परभणीमध्ये संविधान प्रतिकृती अवमान प्रकरणात जे आंदोलन चाललं होतं त्या आंदोलनादरम्यान सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली होती आणि त्यांच्या आता कोठडीमध्ये मृत्यू झाला आहे। यानंतर जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून तणावाची परिस्थिती आहे। जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता आज विधिमंडळातील काही महत्त्वाचे नेते परभणी दौरा करणार आहेत। रोहित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते सुद्धा परभणीमध्ये पोहोचतील आणि सध्या परिस्थिती त्या ठिकाणी नेमकी कशी आहे त्याचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी खालेद नाज हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत परभणीमधून। खालेद, काय सांगाल, एका आंदोलकाचा कोठडीमध्ये एका तुरुंगामध्ये मृत्यू झाला होता आणि त्यानंतर सध्या परभणीमध्ये स्थिती कशी आहे? आणि दुसरं म्हणजे आता हे जे नेते आहेत विरोधी पक्षातले ते या ठिकाणी येणार आहेत, त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने पोलीस प्रशासनाची तयारी आपल्याला पाहायला मिळते? पराजी निश्चितच एक तरुण आंदोलकाचा या सर्व घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे। 35 वर्षीय तरुण सोमनाथ सूर्यवंशी हे LLB ची शिक्षा घेत होता। 33व्या वर्षात त्याचं शिक्षण चालू होतं। अचानक परिस्थिती बदलली आणि त्या परिस्थितीत पोलिसांनी त्याला अटक केली। दुसऱ्या दिवशी त्याचा MCR झाला आणि MCR नंतर त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणात परभणीसह महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होते। आता कालच सोमनाथ सूर्यवंशी यांचा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलं। या अंत्यसंस्कारच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे उपस्थित झालेले होते। त्यांनी अंत्ययात्रेत शेवटपर्यंत सहभाग नोंदवला होता आणि त्यांच्या उपस्थितीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला। आता जिल्ह्याची परिस्थिती कशी आहे या संदर्भाचा आढावा घेण्यासाठी आज विधिमंडळाचे नेते, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार, त्याचबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह इतरही पक्षाचे प्रमुख नेते आज परभणी दौरा करणार आहे आणि या संदर्भात आता जिल्हा प्रशासनाने सतर्कता ठेवलेली आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात, परभणीतच नव्हे तर राज्यातच नव्हे तर देशभरात निदर्शने झाली, त्याच्या विरोधात निदर्शने केली आणि आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली गेलेली आहे। निश्चितच खालेद, एकूणच आता आरोपींवर कारवाई करा अशी मागणी केली जाते आणि त्याचबरोबर ज्यांचा तुरुंगामध्ये मृत्यू झाला आहे त्यांचा मृत्यू हा मारहाणीमध्ये झाला आहे असा आरोप सुद्धा केला जातो। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।